तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, परिस्थिती एवढी बेकार झाली आहे मित्रांनो, तुम्हाला काय सांगावं। पेरणी करून मित्रांनो 5 ते 6 दिवस झाले तर, आणि पाऊस तर मित्रांनो चेक गायब झाला आमच्याकडला। म्हणजे पाऊस थोडा बी पडत होता तर उगवून निघत होता, पण आता उगवून सुद्धा ती वरी सुद्धा आलेलं दिसणार आले मित्रांनो। एवढी कंडिशन खराब झाली आहे। आणि ऊस तर काय बघू शकता माझ्या पाठीमागं, ऊस पण कुठे मरून गेलेत। आणि आणखीन जर काही दिवस पाऊस नाही पडला मित्रांनो तर शेतकऱ्याची पूर्णपणे वाट लागणार आहे मित्रांनो। जिकडं पडायला तिकडं पडत बी असेल, पण आमच्या इकडं मित्रांनो पाऊस काहीच पडत नाही आहे। 1 2 3 सडाके झाले, त्याच्यावरच पेरण्या झाल्या। आता तेव्हापासून जी पाऊस नाही मित्रांनो, ते आणखीन पाऊस पडणं झाला मित्रांनो। तुमच्याकडं पेरण्या झाल्यात का नाही मित्रांनो, आणि पाऊसही तुमच्याकडं पडतो का नाही मित्रांनो, प्लीज कमेंट करून सांगा। आमच्याकडे तर परिस्थिती लय बेकार झाली बघा मित्रांनो। काय अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन म्हणजे मित्रांनो, एवढं अवघड आहे। सगळं निसर्गाच्या भरवशावर असताना सुद्धा मित्रांनो, शेतकरी हजारो रुपयाचं बियाणं मातीमध्ये टाकत असतो मित्रांनो। आणि पावसानं जर झोल दिला तर काय बोलत आहे मित्रांनो, निसर्ग पण शेतकऱ्याला मित्रांनो कोणी वाली नाही असं मला तर वाटतंय। कारण सरकार पण तसलंच, आणि आता निसर्गानं पण एवढं ओढ धरली म्हणल्यानंतर काय करणार मित्रांनो। कारण शेतकऱ्याचं सगळंच निसर्गावरच अवलंबून असतं मित्रांनो। तर ठीक आहे मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा। तुमची पेरणी झाली का नाही कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।